लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 10 एप्रिलचा एपिसोड आपण ऐकत आहोत. काव्य तिचा फोन पाहून म्हणते, अरे बापरे, खूप उशीर झाला आज उठायला. काव्य तिच्या मनाशीच म्हणते, काव्य उठ उठ, आज सगळ्या नोट्स पुन्हा लिहून काढायच्या आहेत. एका अर्थी बरोबर आहे, पुन्हा सर्व लिहून काढेल तर माझं रिव्हिजन सुद्धा होईल, अभ्यास चांगला होईल, पण वेळ वायाला जाईल त्याचं काय. काव्याचं लक्ष आता टेबलकडे जाते तर तिथे नोट्स लिहून ठेवलेले असतात. काव्य पटकन तिच्या जागेवरनं उठते आणि टेबलकडे जाते आणि ते नोट्स पाहते आणि म्हणते, अरे हे तर देशमुखांचं अक्षर आहे. काव्य आता तिचा फोन घेते आणि पार्थला फोन करते. पार्थ फोन उचलतो आणि म्हणतो, हॅलो. काव्य म्हणते, अहो देशमुख, हे काय केलं तुम्ही. आता पार्थ घाबरतो आणि म्हणतो, मी काय केलं आता. काव्य म्हणते, सगळ्या नोट्स तुम्ही लिहून काढल्या का रात्री. काव्य म्हणते, आता माझ्या समोर जे आहेत ना ते सगळं तुमच्या अक्षरात लिहिलेलं आहे. पार्थ म्हणतो, माय डिअर काव्य, काल तुम्हाला उलटी झालेली पाहून मला खूप वाईट वाटलं. त्याहून वाईट ह्या गोष्टीचं वाटलं की तुम्ही लिहिलेल्या सर्व नोट्स वायाला गेल्या. काव्य, तुम्ही रडणं म्हणजे माझ्यासाठी या जगातील सगळ्यात शेवटची गोष्ट आहे जे मला नाही आवडत. पण खरं सांगू का. काव्य म्हणते, पार्थ म्हणतो, रडताना तुम्ही खूप भोळ्या आणि क्यूट दिसत होत्या. पार्थ म्हणतो, ऍक्च्युली ही गोष्ट तेव्हा सांगितली असती तर रागाचा भडका आणखी उडाला असता. पार्थ म्हणतो, काव्य, तुमची झालेली अवस्था आणि तुम्ही मेहनत घेऊन बनवलेल्या त्या नोट्स वायाला गेल्या म्हणून मी रात्री जागून त्या नोट्स सगळ्या उतरवल्या. दिसत नव्हतं म्हणून तुमच्या मैत्रिणीच्या नोट्स रेफर केल्या. बाकी एकदा चेक करून घ्या काय बरोबर आहे काय चुकीचं आहे. आणि प्लीज रडू नका. काहीही झालं तरी मी आहे तुमच्या सोबत. आपण मिळून प्रॉब्लेमशी फाईट करूया. काव्य म्हणते, खरंच तुम्ही ग्रीन फ्लॅग आहात हो. तुम्ही वॉशरूम मध्ये गेलात, माझ्या नोट्स खराब झाल्या. सगळा आरोप मी तुमच्यावर केला पण खरं तर तुमचा दोष नव्हता देशमुख. तरीही तुम्ही रात्री जागून सगळ्या नोट्स माझ्यासाठी लिहून काढल्या. कसे आहात हो तुम्ही. आय लव्ह यू. पार्थ म्हणतो, चला उद्या तुम्ही आयच झाला की मी सगळ्या जगाला ओरडून सांगायला मोकळा. पान नंबर 18 ते 67 मी लिहिल्या होत्या त्या नोट्स. बरं जोक सपाट, पण तुम्ही जे काही करता ना त्याच्यात माझा पूर्णपणे सपोर्ट असेल एवढं लक्षात ठेवा. बरं चला मी आता पोहोचलोय ऑफिसला, करतो मी नंतर फोन, बाय. आता काव्यही त्याला बाय बोलते आणि आता हे दोघे जण फोन ठेवून देतात. काव्य आता त्या नोट्स कडे पाहते आणि म्हणते, खरंच इतके अमेजिंग कसे आहात हो तुम्ही देशमुख. पार्थ आता ऑफिस मध्ये एंट्री करतो तेव्हा एक कलिक पार्थला म्हणते, कॉंग्रॅच्युलेशन सर, असं म्हणून ती जाते. पार्थही तिला थँक्यू म्हणतो आणि नंतरून विचारत पडतो की ही कॉंग्रॅच्युलेशन का बोलली. पार्थ म्हणतो, ही कॉंग्रॅच्युलेशन का बोलली, काही नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळालंय का. आता पिऊन काका पार्थ पाशी येतात आणि म्हणतात, अभिनंदन सर, मी तुमच्यासाठी छान कॉफी करून घेऊन येतो. पार्थ त्यांनाही थँक्यू म्हणतो आणि मान हलून म्हणतो, आणा म्हणून. आता ते काका जातात तिथून. पार्थ आता ऑफिस मध्ये येतो. आता सगळे कलिक उठतात आणि पार्थसाठी टाळ्या वाजवतात. पार्थ म्हणतो, थांबा थांबा, टाळ्या कशासाठी वाजवताय तुम्ही. एक कलिक म्हणते, अभिनंदन सर. दुसरी म्हणते, अभिनंदन सर, पेढे हवेत आता. खरं तर पेढे नाही, पार्टीच हवी. पार्थ म्हणतो, पेढे तर देतोच पण हे अभिनंदन कशासाठी करताय याचं कारण तरी कळून द्या. त्यातली एक कलिक म्हणते, सर तुम्ही आता बाबा होणार म्हटल्यावर पार्टी तर हवीच ना. पार्थ म्हणतो, कोणी सांगितलं तुम्हाला. ती कलिक म्हणते, रम्या मॅडमने सांगितलं. पार्थला आता रम्याचा खूप राग येतो, म्हणजे त्याला त्याची ही प्रायव्हन्सी कोणाला सांगायची नसते. पार्थला खूप राग येतो पण पार्थ चेहऱ्यावर हसू आणून म्हणतो, ओके ओके, थँक्यू थँक्यू, बसा बसा तुम्ही, मी आलोच, असं म्हणून तो तिथून जायला लागतो. तर पिऊन काका तिथे येतात आणि म्हणतात, सर कॉफी. पार्थ पिऊन काकांना म्हणतो, ते राहून द्यात, पहिलं रम्याला आतमध्ये पाठवा. आता इकडे जीवा नंदिनीला घेऊन मंदिराकडे आलेला असतो आणि हे दोघे बुलेटवर आलेले असतात. नंदिनी जीवाला म्हणते, तुम्हाला माहितीये का तुम्ही खूप हँडसम दिसता. हा, हसण्यात जरा लबाडी आहे. तुमच्या कमावलेल्या आवाजामध्ये जेव्हा तुम्ही माझ्या कानाजवळ येऊन बोलता ना तेव्हा तर लईच भारी वाटतं. जीवा म्हणतो, का एवढा मस्का का लावते तू आज. नंदिनी म्हणते, काही नाही, असंच विचार करत होते, या देखण्या बाबांचं बाळ सुद्धा सुंदरच असेल की नाही. जीवा आता नंदिनीकडे पाहायला लागतो. नंदिनी म्हणते, काय झालं, असं का पाहताय. नंदिनी म्हणते, मी आई होणार आहे, खात्री आहे मला. जीवा म्हणतो, मी संध्याकाळी तुला न्यायला येईल. नंदिनी म्हणते, अजिबात नाही, माझी मी येईल आणि ऊन वगैरे तसं काही नसतं, माझा ऑक सुद्धा होईल. जीवा म्हणतो, वजन कमी करण्यासाठी मी ते तेव्हा म्हणत होतो, आत्ता नाही. नंदिनी म्हणते, का आत्ता का नाही, मी आई होणार आहे माहिती आहे मला, आणि तेवढ्यासाठी असं नाही म्हणजे तुम्ही म्हणताय म्हणून, तर बाळ व्हावं त्याच्यासाठी नाही तर स्वतःचा फिटनेस मी स्वतः जपायला नको का. मी स्वतःसाठी बारीक होते. जीवा म्हणतो, आय एम सॉरी, तुझं करेक्ट आहे. काय आहे ना, मी माझ्या क्लायंट सोबत ह्याच एरियामध्ये आहे म्हणून मी तुला म्हणालो. बरं कळव तू तुझं काम झाल्यावर. नंदिनी म्हणते, ठीक आहे बाय.
चला असं म्हणून नंदिनी 2-4 पावलं पुढे जाते. तिने चप्पल घातलेली नसते. जीवा ते पाहतो आणि म्हणतो एक मिनिट. नंदिनी थांबते आणि जीवाकडे पुन्हा येते. तेव्हा जीवा तिच्या पायाकडे पाहतो आणि म्हणतो हे काय आहे, चपला कुठे आहे? नंदिनी म्हणते मी उपवास धरलाय. ह्या एरियात जेवढे देवळं आहेत ना त्या ठिकाणी अनवाणी जाऊन देवाचा अभिषेक करायचा हा नवस केलाय. जीवा म्हणतो काय? जीवा म्हणतो हे काय करतेस, वेड लागलंय का तुला? नंदिनी म्हणते हो जीवा, शहाणपणावर जग चालत असेल पण प्रेमात जरा वेडेपणा लागतोच हो ना. हे मी माझ्या बाळावरच्या प्रेमापोटी करते. तुम्ही नका ना काळजी करू, मी व्यवस्थित असेल. निघू का मी, बाय बाय असं म्हणून नंदिनी तिथून जाते. आता जेव्हा तिला अनवाणी पायाने जाताना पाहून म्हणतो काय अमेजिंग आहे ही, काय करू आता मी हिचं. आता इकडे पार्थ त्याच्या कॅबिन मध्ये चक्रा मारत असतो. तिथे रम्या येते आणि म्हणते पार्थ तू बोलवलंस का मला? पार्थ म्हणतो तू सगळं ठरवून करतेस का रम्या? रम्या म्हणते ठरवून, अरे मी काय केलं? हे बघ पार्थ, मी तुझ्या बायकोच्या आसपास सुद्धा फिरकले नाही. पार्थ म्हणतो हे बघ रम्या, माझ्या बायकोच्या आसपास न फिरता कांड कसं करायचं हे तुला चांगलंच जमतं. रम्या म्हणते काय कांड, काय झालं मला सांगशील का व्यवस्थित? पार्थ म्हणतो मी आता ऑफिस मध्ये आल्यानंतर सगळ्यांनी माझं अभिनंदन केलं बाबा होणार आहे म्हणून. त्यांना ही बातमी तू सांगितली ना, 3 महिने झाल्याशिवाय आपण ही बातमी कोणाला सांगत नाही, माहिती आहे ना तुला? रम्या म्हणते त्याचं काय झालं? पार्थ म्हणतो हे माझं पर्सनल होतं रम्या. रम्या म्हणते तू माझं ऐकून तरी घे पार्थ. पार्थ म्हणतो उगाच बचाव करायला जाऊ नको. रम्या म्हणते तसं नाहीये पार्थ, मी मगाशी काव्यासोबत फोनवर बोलत होते. मी बाबा तिच्याशी बोलत होते, तिला सांगत होते काळजी घे तुझी वगैरे वगैरे. तेव्हाच एक महत्वाचा मेल सुद्धा टाईप करत होते, त्यामुळे मी फोन स्पीकरवर ठेवला होता आणि आमची ही चर्चा त्या आरतीने ऐकली. मग तिला कळलं हे, मग तिने सगळ्यांना सांगितलं. मी नाही, तिने मला आधी विचारलं पण तिने फोनवर सगळं ऐकलं होतं, त्यामुळे मी नाही म्हणू शकले नाही पार्थ. इतकं मी हे मुद्दामून नाही केलं, हे चुकून कळलं गेलं तिला. आणि ठीक आहे ना, आनंद हा असा पर्सनल नसतो, शेअर केल्यामुळे वाढतो. इट्स ओके. पार्थला रम्याचा खूप राग येत असतो. पार्थ रम्याकडे पाहत असतो आणि तेवढ्यात त्याला आठवतं नंदिनी काय म्हणत असते. नंदिनी पार्थला म्हणत असते हे बघा, तुम्ही जर असे एकदम आरोप केले ना तर मग घरातले सर्वजण तुमच्याकडे पुरावा मागतील. आपल्याला जे काही करायचंय ते शांतपणे प्लॅन करून करायला पाहिजे. हे सगळं पार्थला आठवत असतं. पार्थ आता डोक्यावर बर्फ ठेवून जिभेवर साखर ठेवून रम्याशी बोलतो. अच्छा असं झालं का? मग आधी नाही सांगायचं का रम्या, मी उगाच तुझ्यावर चिडचिड केली. आता तू सांगितलंच आहे तर सेलिब्रेट करूयात. रम्या म्हणते सेलिब्रेट? लंच झाल्यानंतर माझ्याकडून सगळ्यांना डिझर्ट. आपण सगळं देशमुख स्टाईलने सेलिब्रेट करूयात. जा सांग सगळ्यांना. आणि सॉरी बरं का मी आवाज चढवला तुझ्यावर, जा सांग सगळ्यांना. रम्या आता तिथून जाते आणि विचारात पडते. पार्थ आता मनाशीच बोलतो आनंद हा पर्सनल नसावा काय, आता बघ मी काय करतो. आता इकडे नंदिनी सगळ्या मंदिरांमध्ये जाऊन आलेली असते आणि शेवटचं एक मंदिर राहिलेलं असतं. तेव्हा ती जीवाला फोन लावते आणि म्हणते हा जीवा, आता झाली सगळी मंदिर, आता शेवटचे एकच मंदिर राहिले. जीवा म्हणतो अगं नंदिनी तू अनवाणी पाऊल, बरं मला सांग तू सकाळपासून काही खाल्लंय का? जीवा म्हणतो वाटलंच होतं, अगं तूच म्हणतेस ना अजूनही आपल्याला काही उशीर झाला नाहीये म्हणून, मग तू हे असले उपाय का करतेस? नंदिनी म्हणते आहो जीवा असं नका बोलू, सगळ्याच बायका असं करतात, माझी आई सुद्धा करायची. आणि खरं सांगू का माझी श्रद्धा आहे, खूप अंधश्रद्धा नाहीये आणि श्रद्धेपुढे लॉजिक वगैरे काही चालत नाही, कळलं? तुम्ही या ना इकडे, एक शेवटचं देऊळ आहे आणि ते खूप प्रसिद्ध आहे, आपण दोघांनी एकत्र जायला हवं तिथं, तुम्ही या बरं इकडं, मी थांबते इथे. जीवा जरा नर्वसच असतो. नंदिनी म्हणते हे बघा काहीतरी चांगलं हवं असेल तर थोडा वेळ थांबावंच लागतं. जीवा म्हणतो ठीक आहे मी येतो, पण एक खरं सांगू का, कुठेतरी आतल्या आत 100% माझी खात्री पटली, आपण आई बाबा नाही होणार असं म्हणून तो फोन ठेवून देतो. नंदिनी म्हणते आहो पण मी पण जीवाने इकडे फोन ठेवलेला असतो. नंदिनीला आता आठवतं की जीवाने एका वहीवर लिहिलेलं असतं की आम्ही आई बाबा होणार, आम्ही आई बाबा होणार, आणि ती वही जीवा नंदिनीला दाखवत असतो. नंदिनी म्हणते दुसरा रिपोर्ट सुद्धा हेच सांगतो की माझं आई होणं कठीण आहे, म्हणूनच जीवांची 100% खात्री झालीये की मी आई होणार नाहीये, खरंच मी 100% आई होऊ शकत नाही. तेवढ्यात नंदिनी पशी एक मुलगी येते गजरे घेऊन आणि म्हणते गजरे आहेत घेशील का ग? नंदिनी तिला म्हणते तू एकटीच गजरे विकतेस, कोणी नाही का तुझ्या सोबत? ती मुलगी म्हणते हाय की मागच्या सिग्नल वर ती पुस्तक विकतीये ना, ती माझी मावशी आहे मुबोली. नंदिनी म्हणते मुबोली? मुबोली म्हणजे
मानलेली मावशी का? अच्छा अच्छा, बरं बरं. म्हणजे तुझे आई बाबा कोणीच तुझ्या सोबत नाहीये का? ती मुलगी म्हणते बा आणि आईनेच मला इकडं मावशीकडे नाशिक वरनं पाठवलंय. नंदिनी म्हणते अच्छा, नाशिक वरनं इकडं गजरे विकायला आलीस? शाळेत जाती का नाही? ती मुलगी म्हणते जायचे मी, पण आता नंदिनी म्हणते इथे आल्यापासून शाळा सुटली. असंच ना? ती मुलगी म्हणते नाही नाही, जाते मी शाळेत, जाते मी. नंदिनी म्हणते अच्छा, मग युनिफॉर्म कसा आहे तुझा? ती मुलगी म्हणते काय युनिफॉर्म? नंदिनी म्हणते गणवेश कसा आहे तुझा? ती मुलगी आता नाराज होते, म्हणजे आतून घाबरते. नंदिनी तिच्या गालावर हात फिरवते आणि म्हणते मावशीकडे राहते आणि गजरे विकतेस ना तू, बरोबर ना? ती मुलगी मान हलवते, होकार देते. नंदिनी म्हणते बालमजुरी कायद्याने गुन्हा आहे, माहिती आहे का नाही तुला? ती मुलगी म्हणते पण माझी मावशी म्हणते गरीब असणं हाच मोठा गुन्हा आहे. नंदिनी आता विचारात पडते. ती मुलगी म्हणते बरं ते सगळं जाऊन द्या, पण तुम्ही आता गजरे घ्या की, बघ ना किती छान वेण्या आहे. असं म्हणून ती त्या पाटीतलं गजरा हातामध्ये पकडते आणि म्हणते मोगरा, चमेली, जाई आणि माझ्या नावाचा एक गजरा आहे जुई. नंदिनी म्हणते अच्छा, जुई नाव आहे का तुझं? छान, माझा नवरा असताना तर त्याने 5 गजरे घेतले असते. ती मुलगी म्हणते काय 5? त्यांना 5 बायका आहेत का? नंदिनी हसते आणि म्हणते अगं काय बोलतेस, मी एकटी आहे, त्यांना एकच बायको आहे, पण दरवेळी ते मला 5 गजरे घेतात, 100चे 5. ती मुलगी म्हणते मग आज तू घे ना, दरवेळेस ते तुझ्यासाठी घेतात, आज तू त्यांच्यासाठी घे ना. ती मुलगी म्हणते घे ना ग. नंदिनी म्हणते बरं घेते. आता नंदिनी तिला पैसे काढून देते आणि ती तिला गजरे देते. ती मुलगी म्हणते अगं हा साबण घेते का? साबण, हा साबण लय बेस्ट आहे, सगळं डाग धुवून काढणार. नंदिनी हसते आणि म्हणते अगं हे काय कॉम्बिनेशन आहे, तू साबण आणि गजरा दोन्हीही एकत्र विकतेस? ती मुलगी म्हणते कारण दोन्ही मध्येही सुगंध आहे ना, म्हणजे प्रेम करणारी जोडपी गजरा घेतात आणि संसार करणारी जोडपी साबण घेतात. आपल्याकडे सगळं असायला पाहिजे ना, घे की, सगळं डाग जाणार. यावर नंदिनी म्हणते 100% सगळे डाग जाणार, यावर खात्री आहे का तुझी? ती मुलगी म्हणते हे बघ 100% खात्री कशाचीच नसते. आता ती मुलगी तिथून दुसरीकडे गजरे विकायला जाते. ती मुलगी गेल्यानंतर नंदिनीला आठवतं की ती मुलगी काय म्हणते की 100% खात्री कशाचीच नसते. नंदिनी म्हणते मी आई होणार नाही याची सुद्धा 100% खात्री नाही, मला बोललंच पाहिजे जीवांशी. आता इकडे काव्या फोनवर बोलत असते तिच्या मैत्रिणी सोबत. काव्या म्हणत असते थँक्यू ग रितू, तुझ्या नोट्सने खरंच खूप फायदा झालाय ग मला. आजची टेस्ट खरंच छान गेली ग, त्यामुळे आता बघू रिझल्ट काय येतोय उद्या. तेवढ्यात काव्याच्या त्या नोट्स आहे ना त्या वाऱ्याने उडतात. काव्य त्या नोट्स उडताना पाहते आणि म्हणते सॉरी ग, मी तुला नंतर फोन करते. असं म्हणून ती फोन ठेवते आणि त्या नोट्स उडालेल्या गोळा करायला लागते. काही नोट्स तर दाराच्या बाहेर उडालेल्या असतात, ती त्या गोळा करायला तिकडे जाते. तेवढ्यात विजय तिथे येतो आणि काव्याचा स्केच काढलेला फोटो तो हाताने उचलतो. विजय तो फोटो हातामध्ये घेऊन म्हणतो इंटरेस्टिंग आणि काव्याला म्हणतो हाय. काव्य ही विजयला हाय बोलते. विजय तो फोटो पाहून म्हणतो कुठल्या आर्टिस्ट कडून काढून घेतले? काव्य म्हणते आर्टिस्ट घरातलाच आहे. विजय काव्याकडे पाहतो. काव्य म्हणते पार्थने काढले. विजय म्हणतो वाव व्हेरी नाईस, पण हे इतकं रफली का हँडल केलंय? काव्य म्हणते सॉरी. विजय म्हणतो कोपरा दुमडलाय, कागद चुरगळलाय, डाग पण आहेत. आवडलं नाही का चित्र? नाही, मी सहज विचारतोय. काय आहे ना, आपल्याला एखादी गोष्ट आवडली की आपण प्राणप्रमाणे जपतो ना ती गोष्ट, तसं झालं नाहीये या चित्राच्या बाबतीत. काही प्रॉब्लेम आहे का? इकडं काव्याचा चेहरा पडतो. तेवढ्यात विजयला रम्याचा फोन येतो. विजय फोन उचलतो आणि म्हणतो कुठे गेस्ट कर? अगं तुझ्याच घरी आहे. कोणाला काय? तुलाच भेटायला आलोय. असं म्हणून तो ते केच काव्याच्या हातामध्ये देतो आणि तिथून फोनवर बोलत बोलत तिथून निघून जातो. काव्य आता मनामध्ये विचार करते बाळाचं काय करायचं आणि घरच्यांना अजून काहीच माहिती नाही आणि मला ते विजयकडनं कळायला नको आहे. याआधीही विजयने मला आणि पार्थला पार्किंग मध्ये पकडलं होतं. आय मीन तेव्हाही आमच्यातलं टेन्शन त्यांनी नोटीस केलं होतं. माझ्या मनामध्ये जी बाळाबद्दल घालमेल आहे ती आज त्यांनी चटकन पकडली. बाळाला घेऊन जे कन्फ्युजन माझ्या मनामध्ये चाललंय ते घरच्यांना अजून माहित नाहीये ना, आणि हे कन्फ्युजन विजयकडून घरच्यांना कळायला नको आहे. काव्य तुला लवकरात लवकर कॉल घ्यावा लागणार आहे. हे सगळं ती तिच्या मनाशीच बोलत असते. आता इकडे जेव्हा नंदिनी पशी पोचतो, नंदिनी आपली जागेवर उभी असते पण अशी हरवून गेलेली असते ती. जेव्हा तिच्या पशी गाडी थांबवतो आणि तिला हात लावून म्हणतो हॅलो कुठं हरवलीयस? जेव्हा आता नंदिनीच्या हातातले गजरे पाहतो आणि म्हणतो हे काय, आज स्वतःच गजरे विकत घेतले? नंदिनी
म्हणते तेच तर, आज गजरे विकणारी एक कमाल मुलगी भेटली मला, तिची आणि तुमची भेट घालून द्यायची होती पण आई इतक्यातच गेली ती. जीवा म्हणतो नाही ठीक आहे बस बरं पटकन, दिवसभर अनवाणी पायाने हिंडतेस तू, पाय दुखत असेल तुझे, बस बरं. नंदिनी ते गजरे जीवाच्या चेहऱ्यासमोर धरते. जीवा चिडतो आणि म्हणतो काय करतेस. नंदिनी म्हणते काय झालं, मूड का ऑफ आहे तुमचा. जीवा म्हणतो नाही काही नाही, बस ना बरं पटकन. नंदिनी म्हणते लडके के नामे हा होती है बाबू मो शायद, बोला. जीवा म्हणतो मी अजिबात मस्करीच्या मूड मध्ये नाहीये. नंदिनी म्हणते माहिती आहे मला, तुम्ही उदास आहात, दुःखी आहात, म्हणून फिरकी घेते मी तुमची, कारण एका लव गुरुने मला सांगितलंय दुःख कितीही असेल तर त्याला दूर लोटायला हसणाऱ्या हातांचीच गरज लागते. बरोबर ना, बोला ना. जीवा म्हणतो प्रेझेंटेशन होतं आज, क्लायंटला मी समजावून सांगत होतो की इथे तुमचं बेडरूम असेल, इथे तुमची बाल्कनी असेल, इथे तुमचा हॉल असेल, तर त्यांनी विचारलं की तुम्ही चिल्ड्रन्स रूम कुठे पाहताय. हे ऐकल्यावर माझा मूडच गेला, म्हणजे यांना प्रेझेंटेशन समजावून सांगण्याची एनर्जीच नव्हती माझ्यामध्ये. नंदिनी म्हणते तुमच्या क्लायंटने तुमच्या चेहऱ्यावरनं बरोबर ओळखलं. नंदिनी म्हणते बरोबर ना. जीवा म्हणतो हो, ते म्हणाले आपण पुन्हा भेटूयात कधीतरी. प्रेझेंटेशन 100% कन्व्हिन्स वाटत नाही, जीवा पॅटर्न वाटत नाही. नंदिनी आता जीवाच्या गालाला हात लावते आणि म्हणते इट्स ओके जीवा. जीवा म्हणतो इट्स नॉट ओके. जेव्हा जेव्हा माझ्या मनामध्ये बाळाचे विचार येतात ना, तेव्हा तेव्हा माझं मन त्या विचारांमागे धावू लागतं. मग माझ्या लक्षात येतं मी जिच्या मागे धावतोय, जी कस्तुरी आहे ती माझ्या हाताला कधीच लागणार नाही. पदरी फक्त निराशा आलीये, हार मानलीये मी, कारण आयुष्यामध्ये बरं काही घडतच नाहीये. तिथून शेजारूनच एक लेडीज तिच्या मुलीला हाताला धरून चाललेली असते. जीवा तिच्याकडे बोट करून म्हणतो हे सुख आपल्या वाट्याला कधीच येणार नाही आणि याची 100% खात्री आहे मला. तर प्रेक्षकांना तुम्हालाही नाही पटत ना नंदिनी आणि जीवाचं हे वागणं. जीवा जरा अतिच करतोय. 1.25 ते 1.5 महिना झालाय यांच्या लग्नाला आणि ही बाळासाठी वेडीपिसी झाल्या. शिकून सवरून आडाणीपणाचा बाजार आहे हा. तर चला आजचा हा एपिसोड इथे संपला. बाय बाय.